दादा, काय ग सोना? घरची परिस्थिती लय बिकट झाली आणि हो बाबा घरात लक्ष बी दे नाही. मला थोडं पैसे पाहिजे होतं. अगं सोना, असं कुठवर चालणार? सारखं पैसे देतोयच की. बरं, नाराज होऊ नको. सारिका, हा पैसे दे ग तिला. हा देते. काय होतंय बघा, तेव्हा वरतोंड करून सारखं भावाकडे पैसे मागायला येत आहे. लाज वाटत नाही तुम्हाला सारखं सारखं पैसे मागायला? अहो, स्वतः स्वतः कमवा आणि खावा की. नोकरी करायचं म्हणलं तर घरातनं बाहेर जावं लागते आणि पोरं बारकी येते आणि घरात बसून कोण पैसे देणार आहे मला? बरं बरं. आता काय पैसे देत नाही मी तुम्हाला. उद्या एका ठिकाणी जायचंय आपल्याला. आवरून तयार राहा. वहिनी, आपण कुठं आलोय? अगं, आपण अजमेरा फॅशन सुरत इथं आलोय. का हो वहिनी? अगं, इथंच सगळा प्रश्न विचारणार आहेस वय. चला ये. हे धरा, तुम्हाला पैसे पाहिजे होते ना? तुमच्या भावाला फोन लावा आणि सांगा की मला 50,000 रुपये लागणार आहेत. लावा पटकन. हॅलो दादा, वहिनीने 50,000 पाठवायला लावले ती, तेवढं माझ्या नंबरवर पाठव की. अगं, मेसेज आला. पाठवले बघ त्यांनी 50,000. लगेच पाठवले की ग. हा, बोला ताई, काय दाखवू तुम्हाला? तुमच्याकडे साध्यापासून चांगल्यातल्या ज्या ज्या साड्या असतील की नाही त्या सगळ्या दाखवा आम्हाला. नवीन व्यवसाय चालू करतोय आम्ही. अहो ताई, तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहेत. अहो वहिनी, एवढं सगळं घेतलंय पण न्यायचं कसं? अगं, हे बघ, ह्याच्यावर नावं लिहिलेली असतात आणि ती आपल्या पत्त्यावरती व्यवस्थित पाठवतात. त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस. होय वहिनी, माल घेतला दुकान. अहो ताई, तुमच्या भावाने तुम्हाला मला भरायला पैसे दिलेत आणि मी बिशीतनं थोडं पैसे काढून गाळा पण घेतलाय भाड्यानं आणि तिथं मग तुम्ही विकू शकताय माल. आता जाऊन नुसता माल लावायचंच बाकी आहे. वहिनी, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि मी तुमच्याबद्दल लय चुकीचा विचार केला. अहो ताई, तुम्ही सारखं सारखं तुमच्या भावाकडे पैसे मागत होतात. मला ते अजिबात आवडत नव्हतं आणि सारखं सारखं पैसे देऊन मला तुम्हाला लाचार बनवायचं नव्हतं, तर आत्मनिर्भर बनवायचं होतं. आता तुम्हाला बिझनेस चालू करून दिलाय का नाही? आता तुम्हाला पुन्हा पुढे हात पसरायची एक गरजच नाही बघा. आणि त्यातनं पण काय वाटलं ना तर आम्ही आहेच की.